गेल्या सीझनमध्ये प्रचंड नुकसान सहन करावा लागणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना यंदा सुगीचे दिवस आलेत। सध्या नागपूरच्या कळमना बाजारात संत्र्याला 30 ते 50 हजार रुपये प्रति टनापर्यंत भाव मिळतोय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुललंय। वाढलेलं ऊन आणि उत्पादन कमी असल्याने शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतोय। बांगलादेश आणि नेपाळमधून व्यापारी इथे संत्री खरेदी करण्यासाठी येतात। संत्र्याचे भाव पडल्याने उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले होते। अनेक शेतकऱ्यांनी तर संत्री न तोडता झाडावरच ठेवणं पसंत केलं होतं, तर काहींनी अक्षरशः संत्री रस्त्यावर फेकून दिली होती। मात्र आता नागपुरात संत्र्यांच्या बहराने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलंय। इथल्या कळमना बाजारात संत्र्याला 30 ते 50 हजार रुपये टनापर्यंत भाव मिळतोय। गारपीट आणि अवकाळी पावसाने संत्र्याचं उत्पादन घटलंय, त्यामुळे आवक कमी आहे। मात्र उन्हाचा तडाखा वाढल्याने अचानक मागणी वाढलीय। देशातूनच नव्हे तर परदेशातूनही व्यापारी नागपुरात संत्री खरेदीसाठी आलेत। साउथ में अचानक बारिश और बाढ़ की स्थिति बनने के कारण जो माल पूरा उस समय अंबिया का वहाँ साउथ में जाता था, वो साउथ का बारिश और बाढ़ की हालत देखकर पूरा माल इधर उधर डाइवर्ट करने से उतने भाव नहीं मिल पाए, जिसमें किसान भाइयों को बहुत ज़्यादा नुकसान हुआ था कि उनके समझ लो एक उस समय जो बाजार भाव था वो सिर्फ 3 रुपये से 5 रुपये था, जिसमें उनको तोड़ के लाना भी उन लोगों को बिल्कुल हालत में नहीं थी कि यहाँ पे तोड़ के लाया जाए, भाड़ा लगा जाए, और उसमें उनको काफ़ी नुकसान झेलना पड़ा था किसान भाइयों को। और अभी जो मीरक फसल है ये कम होने के कारण और जो जिस प्रकार से भाव मिल रहा है, सारे किसान भाइयों को एक बहुत ही ज़्यादा इसमें समझ लो खुशी की लहर आ गई है इसमें आपस में। संत्र्याला मिळणाऱ्या चांगल्या भावामुळे शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे। खिशात पैसे आल्याने शेतकऱ्यांचं काही प्रमाणात कर्जही कमी होणार आहे। कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही मिटलाय, त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतायत। चांगला भाव मिळता त्याच्यामुळे शेतकऱ्याला समाधान आहे। आता सध्या परवडून राहिला व्यवस्थित। माझा 2 टन 100 किलो होता, मला 47च्या भावाने विकला गेला आजच्या मार्केटला। चांगला भाव मिळाला मला। हवा पाणी झालं होतं त्याच्यामुळे मालाचं खूप नुकसान झालं होतं। आता या होळीच्या नंतरपासून आता सध्या समाधानकारक आहे ते। शेतकऱ्यांना असाच भाव मिळत राहावा अशी नेहमी अपेक्षा असते, मात्र हे चित्र नेहमी पाहायला मिळत नाही, कारण शेतकरी आपल्या मालाचा भाव ठरवत नसतो। पण आता शेतकऱ्यांनी आपल्या मालाची किंमत ठरवण्याची गरज आहे, अन्यथा व्यापारी आणि दलालांच्या कचाट्यात शेतकऱ्यांची नेहमीच आर्थिक फसगत होत राहील। संजय डाबसे, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, नागपूर।